यूपीएससीच्या तक्रारीनंतर पूजा खेडकरांविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा, निवड रद्द का करू नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी यूपीएससी कारणे दाखवा नोटीस। पूजा खेडकर 72 तासानंतर वाशिमच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर। पूजा खेडकर संभाजीनगरकडे रवाना झाल्याची माहिती। पूजा खेडकरांचं बनावट रेशन कार्ड माझाच्या हाती, बोगस रेशन कार्डच्या आधारे बोगस अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं। भाजप आता रोज सकाळ संध्याकाळ प्रतिक्रिया देणार। सकाळी 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता बोलण्यासाठी 10 बड्या नेत्यांची टीम जाहीर। विभागवार बोलायलाही 20 जणांची टीम। विधानसभेला काँग्रेस मवियात सर्वाधिक जागांवर दावा करणार। काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा। आज संध्याकाळी कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेसच्या 7 आमदारांच्या निलंबनाची शक्यता। कारवाईचा निर्णय दिल्लीतून होणार। मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड। जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा। स्पाइसजेट आकाशाची विमानसेवा बाधित, तर इंडिगोची 200 विमानं रद्द। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार। मनोज जरांगे उपोषणावर ठाम, तर सरकारने मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंची मागणी। शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। ट्रम्पेट चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्याचा पवार गटाचा दावा। समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन आणि चैत्यभूमीलाही दिली भेट। विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवता समाजवादी पार्टीच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व। विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती। भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल। लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यामध्ये अनावरण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सोहळा। उद्यापासून पाहता येणार वाघनख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।